श्री छत्रपती अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात पोलीस ग्राउंडवर क्रिकेट स्पर्धा संपन्न। याबाबत अधिक वृत्त अशी की दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी श्री छत्रपती अग्रसेन महाराज यांची जयंती असल्याने अग्रवाल समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस ग्राउंड या ठिकाणी अग्रवाल युवक मंडळाच्या वतीने सकाळी 8 वाजता बस स्थानक येथील पोलीस मैदानावर युवकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तर संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्यात प्रामुख्याने लहान मुले, युवक युवती, महिला पुरुषांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतिमा पूजन, अभिवादन, रक्तदान शिबिर, शोभायात्रा, अल्पोपहार, प्रीतिभोजन असे विविध कार्यक्रमांनी संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी श्री छत्रपती अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त पार पडणार असून यासाठी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असून समाजाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश गिंदोडिया, अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, विनोद अग्रवाल, शशिकांत अग्रवाल, उपाध्यक्ष अजय अग्रवाल, सचिव सुनील अग्रवाल, गणेश अग्रवाल, सुनील सिंघानिया, सहसचिव संजय गिंदोडिया, भवन निरीक्षक कैलाश अग्रवाल, खजिनदार अनिल अग्रवाल, महिला मंडळ अध्यक्ष भारती सिंघानिया, युवक मंडळ अध्यक्ष सौरभ गिंदोडिया, युवती मंडळाचे अध्यक्ष श्रेया अग्रवाल, अग्रवाल सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष कैलाश अग्रवाल, समाजाचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश अग्रवाल आदी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत आहेत। नमस्ते, जय अग्रसेन। मैं डॉक्टर जगदीश गिंदोडिया, त्वचा रोग तज्ञ, अध्यक्ष अग्रवाल समाज धुळे। आजपासून आमचं आहे ना, म्हणजे कालपासूनच तशी अग्रसेन जयंतीचे सगळे कार्यक्रम सुरू झाले। महिला क्रिकेट काल झालं, आज बघा नवयुवकांचं क्रिकेट सुरू आहे। असेच भरपूर कार्यक्रम आपण ह्या कार्यक्रमानिमित्त जयंतीनिमित्त घेत असतो। त्या दिवशी आमची पदयात्रा पण असते आणि नंतर मग शोभायात्रा आणि नंतर अग्रसेन जयंतीनिमित्त डोनेशन, ब्लड डोनेशन कॅम्प की जो आपण हिरे मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेजला रक्तदान दरवर्षी करत असतो की जेणेकरून प्रत्येकाचं आयुष्य वाचो। हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे। अग्रसेन जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। हे सगळे आमचे पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत। हां, बोलो।